नुकतीच थोड्या वेळाखाली भाजपची विजय संकल्प सभा संपन्न झाली। या सभेला संबोधित करण्यासाठी व लातूरकरांना आश्वस्त करून भाजप तुमच्या मागे विकासाचं धोरण घेऊन खंबीरपणे लातूरकरांच्या पाठीशी आहे असं सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीस आले होते। ते येणार आहेत म्हणून लातूर शहरामध्ये त्यांचे बरेच ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहे। त्यापैकी लातूर शहर महानगरपालिकेच्या समोर आपण पाहू शकता या ठिकाणी जे बॅनर आहे, या बॅनरवरती कुणाचंच नाव दिसत नाहीये, याचा परवाना काढलेला आहे का नाही हे सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। नाव नाहीये, कुणाचा कॉन्टॅक्ट नंबर नाहीये, काहीच नाही। मग याचा परवाना घेतलाय का नाही हे या ठिकाणी समजत नाहीये व या परवान्यावरून काँग्रेसचे लोक भाजपवरती बोट उचलताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी कुठंच या पूर्ण बॅनरवरती परवाना क्रमांक किंवा कुणाचा कॉन्टॅक्ट नंबर, फोन नंबर हे दिसत नाही। आणि विशेष म्हणजे हे बॅनर लातूर शहर महानगरपालिकेच्या समोर लागलेला आहे। असंच बॅनर PVR चौक, पेट्रोल पंपाच्या बाजूला अशा बऱ्याच ठिकाणी हे बॅनर लागलेला आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी ही लातूर शहर महानगरपालिका आहे। महापालिकेच्या बाजूला महापालिकेतून आपण बाहेर आल्यानंतर डाव्या हाताला हे बॅनर लागलेला आहे। आपण पाहू शकताय, इकडे दाखवा बॅनर पाहू शकता, ही लातूर शहर महानगरपालिका हे बॅनर। याच्यावरती कुठंच हे या बॅनरवरती परवाना क्रमांक, फोन नंबर किंवा कुणाचं नाव हे दिसत नाहीये। मग हे बॅनर अनधिकृत लावलं गेलंय का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मी मांजरा न्यूज साठी मारुती पवार।